डिअर फ्रेंड्स, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि तो म्हणजे सेक्स पॉवर, म्हणजेच लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी नैसर्गिक, घरगुती आणि सुरक्षित उपाय। हे मार्गदर्शन मला देताना खूप आनंद होत आहे, कारण हे सगळं ज्ञान प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सरांकडून मिळालं आहे। 1985 पासून डॉक्टर मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक आपल्या सेवेत आहे आणि गेल्या 40 वर्षांपासून अधिक काळ ते क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून हजारो लोकांना विवाह, संबंध, लैंगिक संबंध आणि वीर्यवृद्धी यासारख्या गुंतागुंतींच्या बाबींमध्ये मार्गदर्शन करत आहे। त्यांचे महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर येथे असून मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरला तर शनिवार, रविवार पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये असतात। लैंगिक शक्ती कमी होणे ही आजच्या तणावाच्या जीवनशैलीमुळे वाढत चाललेली समस्या आहे। याचं मूळ कारण आहे चुकीची जीवनशैली, तणाव, झोपेची कमतरता, अनहेल्दी आहार, प्रोटीनची कमतरता, मोबाईल स्क्रीन आणि पॉर्नकडे वाढलेली ओढ, सतत सेक्समध्ये विचार करणं, लिंगाच्या साईजबाबत गैरसमज निर्माण करणं आणि अनेक वेळा अंमली पदार्थांचं सेवन करणं। अशा परिस्थितीत लोक शॉर्टकट शोधतात आणि इंग्रजी औषधं घेतात। इंटरनेटवर मिळणारे कॅप्सूल्स किंवा नीम हकीम यांच्याकडून उपचार करून घेतात, ज्यामुळे शरीरावर गंभीर दुष्परिणाम होतात। त्यामुळेच डॉक्टर मुंदडा सांगतात की नैसर्गिक घरगुती उपायच योग्य आणि सुरक्षित मार्ग आहे, कारण हे उपाय आयुर्वेदावर आधारित आहे, कोणतेही साइड इफेक्ट देत नाहीत आणि दीर्घकालीन फायदे देतात। तर आज आपण पाहूयात उपाय आणि त्याचे फायदे। पहिलं म्हणजे खारीक आणि सुकी खारीक। खारकेमध्ये नैसर्गिकरित्या भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट असतात। यामुळे शरीरातील थकान दूर होतो, स्पर्म काउंट वाढतो आणि सेक्स पॉवर मजबूत होते। दररोज रात्री दुधात 3 ते 4 खारीक उकळून खाल्ल्यास लैंगिक क्षमता वाढते, स्टॅमिना आणि टायमिंग सुद्धा चांगली होते। हे वीर्य घट्ट करतं आणि प्रजनन शक्ती सुधारतं। दुसरा आहे आवळा। आवळा हे सुपरफूड मानलं जातं। यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं, जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं। यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता वाढते आणि संख्याही वाढते। आवळा लिव्हर साफ करतो, हार्मोनल बॅलन्स राखतो आणि स्टॅमिना वाढवतो। डॉक्टर मुंदडा सांगतात की आवळा पावडरमध्ये मध मिसळून दिवसातून 2 वेळा सेवन केल्याने सेक्स पॉवरमध्ये नक्कीच सुधारणा होते। यानंतर अश्वगंधा। आयुर्वेदातील एक चमत्कारी औषधी म्हणून अश्वगंधा टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढवते, शरीराची ताकद वाढवते, स्टॅमिना आणि आत्मविश्वास सुधारतो। हे मानसिक तणावही कमी करतो, जे लैंगिक समस्यांवर एक मोठं कारण आहे। नियमित अर्धा चमचा अश्वगंधा दुधासोबत घेतल्याने तुमची सेक्स टायमिंग वाढू शकते आणि शीघ्र पतनाची समस्या कमी होते। अजून एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे उडीद डाळ आणि प्रभावी डाळ आहे। यामध्ये प्रोटीन, लोह, झिंक भरपूर प्रमाणात आहे। ही शुक्र धातू वाढवते, लिंगाला बळकटी देते आणि शरीरातील थकवा दूर करते। उडीद डाळीचं पीठ कौच म्हणजेच एक आयुर्वेदिक औषधी बीज बरोबर घेतल्याचा सल्ला डॉक्टर मुंदडा देतात, कारण यामुळे तुमचं लैंगिक आरोग्य मजबूत होतं। यानंतर लसूण आणि कांदा। दररोजच्या जेवणात आपण याचा वापर करतो, पण हे लैंगिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। लसणात अँटीबायोटिक गुणधर्म असून ते रक्तप्रवाह सुधारतात, जे लिंगामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुधारतं। कांदा, विशेषतः पांढरा कांदा, नैसर्गिक अॅफ्रोडायसिस म्हणून ओळखला जातो। कांद्याचा रस, मध आणि आले मिसळून घेतल्यास लैंगिक क्षमता वाढते। पुढे येतं शिलाजीत। डॉक्टर मुंदडा सांगतात की शिलाजीत हे आयुर्वेदातील सर्वात प्रभावी सेक्स टॉनिक आहे, जे नैसर्गिकरित्या हिमालयात आढळतं आणि यामध्ये 85 पेक्षा अधिक मिनरल्स असतात। हे पुरुषांसाठी बनवले, हे पुरुषत्व वाढवतं, स्पर्म क्वांटिटी वाढवतं, शीघ्रपतन कमी करतं आणि थकवा दूर करतं। पण खरे शिलाजीत ओळखूनच घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण बनावट शिलाजीत शरीरासाठी घातक ठरू शकतं। हे सर्व उपाय हे शेकडो वर्षांपासून वापरले जात आहेत आणि आधुनिक संशोधनातही याचे फायदे सिद्ध आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे उपाय परिणामकारक व्हावेत यासाठी जीवनशैली शिस्तबद्ध ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे सात्विक आहार, व्यायाम, शांत झोप आणि तणावमुक्त जीवन। जर तुम्हाला वाटत असेल की या उपायांनी पुरेसा फायदा होत नाही किंवा समस्या अधिक गंभीर आहे, तर विलंब न करता अनुभवी विश्वासार्ह सेक्सोलॉजिस्टचा सल्ला घ्या। डॉक्टर उमेश मुंदडा यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखेत तुम्ही शुक्रवार ते सोमवार भेटू शकता किंवा शनिवार, रविवार तुम्ही मुंबई किंवा पुणेची अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता, कारण सेक्शुअल आरोग्य हे फक्त शारीरिक सुखाचं नव्हे, तर मानसिक शांततेचं देखील नमक असतं। त्यामुळे कोणतीही चुकीची माहिती न घेता योग्य आणि सुरक्षित उपचारांचा स्वीकार करा। तुमचं आरोग्य, तुमचं नातं आणि तुमचं आत्मभान हे सर्व चांगलं होईल। हेच डॉक्टर उमेश मुंदडा यांचं उद्दिष्ट आहे। धन्यवाद।